नमस्कार मंडळी. अनेकदा आपल्या मनात एक प्रश्न येतो की देवाचं नाव कसं घ्यावं? बसून घ्यावं की चालता फिरता? मनात घ्यावं की मोठ्यानं? आज 4 जानेवारी. महाराजांच्या विचारानुसार ह्या प्रश्नाचं उत्तर अत्यंत सोपं आणि सुंदर आहे. आज आपण पाहणार आहोत की नामस्मरण करताना पद्धतीपेक्षा भाव महत्त्वाचा का असतो? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण नामस्मरणाबद्दलचे तुमचे सर्व संभ्रम आज दूर होतील. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन. 4 जानेवारी. नाम कसे घ्यावे? नाम कसं घेऊ? हा प्रश्न विचारणं म्हणजे पेढा कसा खाऊ असं विचारण्यासारखं आहे. पेढा तुम्ही कोणत्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागणार. तसंच भगवंताचं नाव तुम्ही कसंही घेतलं तरी ते त्याचं काम करतंच. ज्याप्रमाणे शेतात बी पेरताना ते कोणत्या बाजूने पडलं हे आपण पाहत नाही, कारण बी कसंही पडलं तरी त्यातून येणारा अंकुर शेवटी जमिनीतून वरच येतो. अगदी तसंच तुम्ही नाम कसंही घेतलं तरी ते तुमची प्रगती योग्य दिशेनेच करतं आणि तुम्हाला योग्य मार्गावर आणून सोडतं. दुसरा मोठा प्रश्न असतो, बैठक कशी असावी? श्वास घेण्यासाठी आपण कोणत्या आसनाची अट ठेवतो का? नाही ना. दमा लागलेला माणूस जसा श्वास सुलभ व्हावा म्हणून कोणत्याही स्थितीत बसतो, तसंच आपलं ध्येय नाम अखंड चालणं हे असावं. जर तुम्ही पद्मासन घालून बसलात आणि थोड्या वेळाने तुमची पाठ दुखू लागली तर तुमचं लक्ष नामापेक्षा शरीराच्या वेदनेकडे जास्त जाईल. नामाचं महत्त्वच हे आहे की त्याला शरीराचं कोणतंही बंधन नाही. तुम्ही काम करताना, प्रवास किंवा विश्रांती घेतानाही नाम घेऊ शकता. आपण अनेकदा नामाला अटी लावतो. मी आंघोळ केल्यावरच नाम घेईन किंवा विशिष्ट ठिकाणी बसूनच घेईन. ह्यालाच उपाधी म्हणतात. पण भगवंताचं नाम हे निरुपाधिक आहे. ते सर्व बंधनाच्या पलीकडे आहे. शुद्ध भावना आणि निष्ठा असेल तर नाम तुम्हाला अखंड आनंद देईल. आजचा विचार. शुद्ध भावना आणि निष्ठेतच खरं समाधान असतं आणि ही निष्ठा सततच्या अनुसंधानाने निर्माण होते. तर मंडळी, आजपासून नाम कसं घेऊ हा विचार सोडा आणि बस आता घेतो ही सुरुवात करा. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड उद्धव ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय राम.